बुलाने का सोच रहे हैं हम लोग, अगर उनका टाइम मिलता है तो वो भी कोशिश करेंगे, क्योंकि उन्होंने बहुत अच्छा इनिशिएटिव उसमें लिया था। कबड्डी ग्रामीण भागात साधारणतः जमिनीवर मातीवर जी 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 आणि आता तुम्ही हे सामने घ्या कबड्डीमध्ये लीगचे ते मॅचवर घेणार हो आणि एकदा सामने स्पर्धा संपल्या की पुन्हा ते ग्रामीण भागात पाहायला पुन्हा कबड्डी हो आता ताळमेळ कसं साधणार आहे त्यांची प्रगती करण्यासाठी नाही प्रत्येक ठिकाणी काही अनुदान करणार आहे आपण जसं अमरावतीला तर साहेबांनी मान्य बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून काही ठिकाणी माहिती अवेलेबल झाल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण वर्धा जिल्ह्यामध्ये पण दिल्या, पण आमचे 8 तालुक्यांपैकी 4 तालुक्यांमध्ये 4 तालुक्यात व्हायचे. आता तुम्ही पालकमंत्री झाल्यावर निश्चितपणे आपण उरलेल्या ठिकाणी देखील ते उपलब्ध करून देऊ. तर जे जे शक्य आहेत ती प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अनेक वेळेस काही गोष्टी आम्हाला समजत नाही, मग तुमच्यासारख्या लोकांकडून सूचना आल्या की त्याच्यावर आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असतो. टोटल प्राइस मध्ये किती लागेल? प्राइस मनी असतं त्याच्यामध्ये राहत नाही, कारण हे नॅशनल आहे. याच्यामध्ये त्यांचं जाण्या येण्याची आणि व्यवस्था करणे या पद्धतीने ट्रॉफीज राहतात. इंडियन टीम सिलेक्ट होणार आहे हो, तामिळनाडूची टीम आहे. नाही हे इंटरस्टेट आहे, इंटरस्टेट आहे. म्हणणं असं आहे की या स्पर्धेतून जे निवडले जातील ते नॅशनल टीम बनणार नाही, इंटरस्टेट कॉम्पिटिशन आहे. हे नॅशनल आहे. हाँ बॉयज एंड जूनियर्स हाँ 20 और एज है 75 kg वेट भी. आपल्या वेळेस आपण शाळेत कबड्डी स्पर्धा व्हायची आधी ग्रामीण भागात तालुका स्तरी मग जिल्हा स्तरी जिल्ह्याचे विदर्भात राज्यात स्पर्धा बनायची. आधी म्हणजे शाळेतूनच कबड्डीचं प्रोत्साहन अशी काही पुन्हा नव्यानं उपक्रम सुरू करणार आहे. ह्या बरोबर विषय तुम्ही मांडला. आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने जाण्याचा विचार केला आहे. समजा माननीय आमचे नेत्यांनी जर का परवानगी दिली तर ही आपण ऑल इंडियाची घेतली आहे. पुढच्या वर्षी राज्यस्तरीय घ्यायची आहे, त्याच्या पुढच्या वर्षी जिल्हास्तरीय घ्यायची आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी तालुकास्तरीय आम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आमचे देवाबाबू सुरुवातीपासून शेवटपर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हो त्याच्यात फक्त प्राथमिक विभागातली चौकशी सुरू आहे, पण हा घोटाळा हायस्कूल आणि ज्युनियरला झाल्याचा दोष आहे, तक्रारी आहे, त्याची चौकशी होणार आहे आणि एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी अनेक पक्षांची मागणी आहे. त्याच्या संदर्भात नाही, एसआयटी बाबतची काही लोकांनी मागणी केली आहे, त्याच्यावर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री योग्य तो विचार करतील. पण ही जर याची गंभीरता लक्षात घेऊन सर्वकष चौकशी त्या ठिकाणी माननीय आयुक्त यांच्या निगराणीखाली संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. आयुक्त शिक्षण पुण्याला असतात. मे 2 पासून अमरावतीला कबड्डी स्पर्धा वाढली आहे आणि त्याच्यानंतर आता सब ज्युनियर आपल्याकडे आहे. त्याचा काही उद्देश आहे का कबड्डीला काय सर्वात पहिले आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो, कारण मंत्री झाल्यापासून प्रदीप दादांनी मला 2 ते 3दा म्हटलं का एक वेळ मीट द प्रेस केली पाहिजे. मंत्री म्हणून मी थोडा नवीन होतो, माझी अशी इच्छा होती की मंत्रालयात गेल्यानंतर काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्या सर्वांसोबत भेट घ्यायची. योगायोगाने या 3-4 महिन्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स आला, अनुभव आला आणि नंतर आता ज्या पद्धतीने सन्मान्य आमचे माजी खासदार रामदास तळस साहेब आणि आमचे प्रदीप भाऊ ठाकूर यांनी एक मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन वर्ध्यामध्ये करण्याचं ठरवलं, जे राष्ट्रीय स्तरावरच आहे. तर मग त्या माध्यमातून दोन्ही गोष्टी होतील. आज आम्ही आलो कबड्डीच्या ह्याच्याकरताच आलो, पण हे झाल्यानंतर आपण औपचारिक थोडा वेळ आपल्या जवळ औपचारिकपणे देखील नंतर बसू. आपण सर्वजण उपस्थित झाला याच्याकरता मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 9 मे ते 12 मे वर्धा येथे देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामने हे होणार आहेत आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सर्वजण जाणतो, आपण साधारणतः जास्तीत जास्त लोक हे ग्रामीण भागात येतो. मी जरी वर्धा कधी नागपूरला राहतो, कधी आता कामानिमित्त मुंबईला असतो, परंतु आपलं सर्वसाधारण सर्वांचं गाव ठरणार आहे, खेड ठरणार आहे. जसं मी केळापूरचा आहे आणि आपल्या ग्रामीण भागात अतिशय इतिहासापासून प्राचीन काळापासून जर का कुठला गेम पॉप्युलर आहे तो कबड्डीचा गेम.
आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा अतिशय चांगल्या पद्धतीनं तेवढ्याच आवडीनं त्या ठिकाणी खेळला जातो. परंतु नेहमी फक्त मोठ्या गेमला प्रोत्साहन किंवा शहरी भागामध्ये खेळल्या जातात गेम करता आपण त्याचं पालकत्व घ्यायचं किंवा स्पॉन्सर मोठ्या प्रमाणात मिळतात. अशा वेळेस आपला हा ग्रामीण भागातला खेळ दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर थोडा लोप पावत चालला होता. याच्यामध्ये मधातल्या काळामध्ये सन्माननीय अभिषेक बच्चन यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रो कबड्डी सामने सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातले आणि देशातले युवक याच्यामध्ये सहभागी झाले. हा खेळ एक तर मैदानी खेळ आहे, त्या ठिकाणी खेळला जातो. नंतर अतिशय चपळपणा याच्यामध्ये त्या ठिकाणी सिद्ध करावा लागते, शरीराचा देखील कसब त्या ठिकाणी लागतो. अशा पद्धतीचे गेम, कारण आज आपण बघतो की नवीन पिढी सोशल मीडिया आणि इतर सगळ्या याच्यामध्ये आपण बघतो. तर हे एक चांगलं माध्यम आहे की पुन्हा एकदा आपण कबड्डी सारख्या मैदानी आणि मर्दानी खेळाला एक वेगळं स्थान प्राप्त करून देऊ शकतो. याच्याकरिता आमचे माजी खासदार सन्मान्य रामराजे तळस आणि या फेडरेशनचे सचिव, विदर्भाचे सचिव सन्मान्य प्रदीपसिंग ठाकूर यांनी पुढाकार घेतला. हे सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आणि मला देखील याचं पालकत्व घेण्याचं त्या ठिकाणी आवडलं की आपण या गेममध्ये शक्य होणारी मदत त्या ठिकाणी केलं पाहिजे, सगळ्यांसोबत समन्वय साधला पाहिजे. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जो उद्देश आमचा की या ठिकाणी जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी खेळण्याकरिता खेळाडू हे वेगवेगळ्या राज्याच्या टीम्स येणार आहेत, पण चांगल्या पद्धतीचे सामने होऊन त्यापासून ऊर्जा घेऊन बोध घेऊन आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि नंतर त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा गेम पुन्हा एकदा लोप पावत चाललेला गेम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये याची नवीन याला सुरुवात व्हावी हा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी आपण सर्वांना विनंती आहे. याच्याकरता आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील मंजुरी दिली आणि आम्ही साधारण देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी सामने याचं नाव ठेवलं आहे. कारण आपण बघितलं आदरणीय देवेंद्रजी हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले किंवा तर ते फक्त मोठ्या इव्हेंट मध्येच नाही, परवा मी वेव्स म्हणून जो इव्हेंट झाला मुंबईला त्याच्याकडे देखील उपस्थित होतो. दावोस मध्ये अनेक करार झाले, फक्त मोठ्या क्षेत्रातच नाही तर ग्रामीण भागात देखील ज्या युवकांची नाळ जोडलेली आहे याच्यामध्ये देखील ते त्या ठिकाणी रस दाखवत असतात, इंटरेस्ट दाखवत असतात. म्हणून आम्ही ह्या पद्धतीने त्याचं नाव देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्याचं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि याची माहिती आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी याच्याकरता आज या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत. धन्यवाद. त्या ठिकाणी 9, 10, 11 आणि 12 सगळ्यानंतर या स्पर्धा या उन्हाळ्याची दिवस असल्यामुळे आपल्याला क्रीडेकडे घेणं आवश्यक होतं आणि बक्षीस समारंभ हे आपण वर्धेला घेतला. आमच्या फेडरेशनचा यामागचा उद्देशच आहे. एक काळ असा होता विदर्भाचा खरं तर कबड्डी मायाकडे होतं. त्यामध्ये नागपूरचं मराठा माणसं असो किंवा असो दिल्लीचा त्याला पवार असो, रामू पवार असो, देवी नरोले असो, हेमनाथचा काशीनाथ रेड्डी असो, सुभाष विषय असो, या लोकांनी एक वेळेस विदर्भाची कबड्डी त्या देशात केली. मला आठवते का पहिला विदर्भातला ज्यावेळी संघ तयार झाला होता म्हणजे देशाचा बांगलादेशातील विदर्भातले 6 खेळाडू त्याच्यात गेले. पण कालांतराने मात्र तो राहिला आणि म्हणून आम्ही हे राष्ट्रीय स्पर्धा वर्धेला घेण्याचं ठरवलं. आमचे पालकमंत्री खेळाडू आहे आणि खेळाडूंसाठी सातत्याने मदत करणार आहे. मी त्यांना विनंती केली तर मी आता पहिल्यांदाच फेडरेशनचा अध्यक्ष झालो आणि माझ्या कार्यकालामध्ये जर या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या तर चांगलं होईल. त्यांनी लगेच होकार दिला आणि या स्पर्धेमध्ये देशातले सर्व खेळाडू येणार आहे. जम्मू काश्मीर पासून खेळाडू या ठिकाणी येणार आहे आणि चांगल्या स्पर्धा होईल. तरी यामध्ये पालकमंत्र्यांना आम्हाला पालकत्व या क्रीडा स्पर्धेसाठी दिला त्याचं त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो. त्या स्पर्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत जावं
या दृष्टीने आपल्याकडून प्रयत्न व्हायला पाहिजे. पण खरं तर स्पर्धा या गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तरच त्याच्या स्पर्धेला म्हणजे ग्रामीण भागातून खेळाडू तयार होतील आणि त्या स्पर्धा चांगल्या होईल या दृष्टीने आमची प्रयत्न आहे. काही खेळाडू नेहमीला राहणार आहे, मुलीची व्यवस्था नेहमी आणि मुलांची व्यवस्था बनले राहते. शाळेला आम्ही त्या ठिकाणी आणणार आहे आणि 12 तारखेला त्याचा समारोप होणार आहे. यानंतर पालकमंत्री खरं की त्याची म्हणजे कुस्तीची आमचीच बनते, त्याची कबड्डीची आमची आशियात दिली जाते, ऑलिम्पिकमध्ये कुस्त्या जाते. जसं महाराष्ट्र केसरीच्या 2 सगळ्या आहेत त्याच्यापैकी आम्हाला ऑल इंडिया कुस्ती महासंघाची मान्यता आहे. म्हणजे आमची जी टीम जाईल नॅशनलची ते आशियामध्ये जाऊ शकते, कॉमनवेल्थमध्ये जाऊ शकते, राष्ट्रकुलमध्ये जाऊ शकते. तसंच येत आहे म्हणजे आशियापर्यंत कॉमनवेल्थचा कबड्डी आहे त्या ठिकाणी जाऊ शकते. त्यांचं फेडरेशन आहे. निवड चाचणी राहणार आहे म्हणजे जसं कुस्त्याच्या 100-130 झाले. आणि कोणते स्टार कबड्डीपटू येत आहे? हे ज्युनियर येईल निश्चित. काही नावं आहेत आता असंच आम्ही ते नाव घेतले नाही, पण येतील चांगले पूर्ण. आपण सगळ्या स्टेटचे ते आता तुम्हाला जी आम्ही देतो आहे कॉपी, त्याच्यामध्ये कुठल्या स्टेटचे येणार आहेत सगळे देतो. फक्त जी विदर्भ पेट्रोलियम डीलर असोसिएशन ही 10 मे पासून 9 तारखेला आमचं उद्घाटन आहे संध्याकाळी 6 वाजता देवळीला. खूप सुंदर इंडोर स्टेडियम आमचे माजी खासदार सन्मान्य रामदास तडस साहेब यांनी बांधलं. उन्हाळ्याची दिवस आणि व्यवस्थित सगळ्या मॅचेस 4 दिवसामध्ये व्हावा म्हणून आपण इंडोर मध्ये त्या ठिकाणी मॅचेस ठेवल्या. आपण सर्वजण उद्घाटनाला देखील त्या ठिकाणी यावं आणि बक्षीस वितरणाचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण आपण वर्ध्याला त्या ठिकाणी ठेवलं. आदरणीय देवेंद्रजी त्या अजून काही इतर मंत्री येत आहेत तर त्याला देखील आपण यावं अशी आपण सर्वांना निमंत्रणाने विनंती ओके. क्रीडा मंत्री स्वतः चार कोट, देवळीला 4 आणि वर्धेला 2. वर्धेला फक्त अंतिम सामना. पंकजी, आपण गृहराज्यमंत्री सुद्धा आहे. नागपूर राजधानीचा शहर 3 एप्रिलला एक हत्या झाली होती नागपूरला. तेव्हापासून आता 15 हत्या गेल्या 30 दिवसात 32 दिवसात झालेल्या आहेत. तर उपराजधानीचे कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काय आहे? कारण एवढी मोठी दलदल नागपुरात झाली होती त्याच्यानंतर सतत हत्या होतात. रोज एक दिवसाआड एक हत्या होते. नाही, आपण बघितलं की उपराजधानीमधनं स्वतः आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री स्वतःहून या ठिकाणी त्यांचं सततचं बारीक लक्ष या ठिकाणी. इतक्या वर्षात कधी इथे दंगल घडलेली नव्हती. अतिशय शांतताप्रिय आपलं त्या ठिकाणी शहर आहे. पण ज्यांनी कोणी हे घडवण्याचा प्रयत्न केला लगेचच ती दंगल कंट्रोलमध्ये आपण त्या ठिकाणी घेतली. परंतु त्याच्यानंतर काही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्यावर देखील पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि याच्या मागे नेमकं ही अशांत करण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. नियोजित पद्धतीने झाली होती. कुठली ती नियोजित पद्धतीने झाली होती, परंतु तुम्ही बघितलं की आपण कारवाई देखील त्याच पद्धतीने त्या ठिकाणी करतोय. पण रोजची जी गुन्हेगारी रोज कुठेतरी एक हत्या होत दिवसाआड एक मर्डर. दिवसाआड नाही होत आहे, परंतु जे होते ते पण त्याचे पण ते आपण हे म्हणणार नाही. ते कसं नियंत्रणाचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने चालू आहे. मेलद्वारे त्याचा निकाल पाठविण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये एक सांगतो दादा तुम्हाला, उद्देश एकच आहे म्हणजे आपल्या सर्वांचा की जो आपला कबड्डी गेम आहे हा विदर्भात तर खूपच जास्त पॉप्युलर आहे. म्हणजे अजूनही मला माहिती आहे, मला याच्यासाठी मी इंटरेस्ट त्याच्याकरता घेतला. माझ्या मतदारसंघात एक तालुका आहे सेलू, लिटरली प्रत्येक गावात एक टीम आहे आणि जास्तीत जास्त आदिवासी मुलांचा याच्यामध्ये सहभाग आहे. तर याला त्या पद्धतीचं ग्लॅमर प्राप्त व्हावं, नाहीतर हे टुर्नामेंट आमच्या छोट्या आम्हाला वर्धेवाल्यांना नागपूरमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन राहिलो याचा अर्थ आम्हाला काहीतरी चांगलं करायचं याच्यामध्ये. बिलकुल 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 100% तुम्हाला सगळे येतील. तुम्हाला डे टू जी माहिती पाहिजे 100% बिलकुल एक नंबर आम्ही देऊन ठेवू आणि तुम्हाला रोजचे ते माहिती देऊ. आणि इशारा दिलाय की आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या संपूर्ण राज्यात आम्ही इम्प्लिमेंट करू. सायबर इंजिनिअरिंगचा जो ट्रेड पडला त्यांच्यापर्यंत बसतोय. तर विदर्भ पेट्रोलियम डीलर असोसिएशनने निर्णय घेतलाय 10 तारखेपासून डिजिटल पेमेंट घेणार नाही.
सायबर गुन्हेगारी हा खरोखर एक मोठं चॅलेंज आमच्या गृह विभागासमोर आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस याच्याबद्दल प्रचंड गंभीर आहेत. त्यांनी याच्याबद्दल स्वतंत्र बैठका देखील लावलेल्या आहे. आपल्याला माहित असेल की स्वतंत्र एक सेल देखील आपल्या शासनामध्ये त्याचा सुरू झालेला आहे. परंतु ह्या चर्चेच्या माध्यमातून आपण समस्या सोडवू शकतो. शासन प्रशासन याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या निकालात काढू आणि आम्ही त्यांना त्यांचा संप होणार कसा होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी. याचे रिजल्ट सर कसे येणार? एक बहुत एक्टिव बीजेपी का एमएलए करके काम कर रहे हैं और वर्धा से इकट्ठा मामलेदार आए हैं और मुझे लगता है कि डिस्ट्रिक्ट राज्य में सबसे ज्यादा पोर्टफोलियो इसके पास है। अजय तो अजय के फैसला की तरफ से बहुत सा दरवाजा लगा साथ साथ उनके साथ रामदास जी कदम भी यहाँ आए थे कड़स रामदास कदम ये वादा का कबड्डी शिक्षण संयुक्त अखिल भारतीय कबड्डी मास पत्रकार परिषद जी होत आहे त्या पत्रकार परिषदमध्ये सन्माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर, असोसिएशनचे विदर्भ संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब, नागपूर शहराचे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वसंता देवडगलेजी, ग्रामीण नागपूरचे अध्यक्ष विजय येनुरकरजी, उपस्थित